आपल्या घरी तू सुखी रहा. आज सौम्याला धमकीचा फोन जरी आला नसला तरी मला मात्र धमकीचा फोन आला. मी कोण आहे तुला धमकी देणारी? पण तू फोन उचलत नव्हतास म्हणून काळजी वाटत होती. पण मला सांग, सौम्याला रोज धमकीचे फोन येतात का? हो, रोज येतात. विशेषतः मी इथून निघून गेलो ते सारखे फोन येतात. मग आज धमकीचे फोन आले नाहीयेत म्हटल्यावर तू निघणारच नाहीयेस का? वृंदा, तुझ्या हुशारीचं कौतुक करावं असं वाटतं मला. सौम्याची तब्येत बरी नाहीये. मी तिला या अशा अवस्थेत इथे सोडून नाही येऊ शकत. का? काय झालं तिला? काय नाही, जनरलच बरं वाटत नाही. बरं बघ, ऐक, मी काय आज घरी येणार नाहीये. मी इथंच राहणार आहे आणि उद्या इथूनच डायरेक्ट हॉटेलवर जाणार आहे. हा, समजून घे ना जरा. सौम्याला नाही बरं वाटत आहे आणि तिला मदतीची गरज आहे. ठीक आहे, मला तिच्या घरचा पत्ता दे. पत्ता? कशाला? अरे काही इमर्जन्सी आली तर मग असायला हवा ना माझ्याकडे. मग हां, घे लिहून. वृंदा, आय लव्ह यू. काय झालं? अरे प्रसाद, गुड नाईट. सौम्या, हे सौम्या, हे घे, हे पी, म्हणजे जरा बरं वाटेल. मोलकरी नसेल, मी बघते. तू अशी अचानक इकडे? जिथे माझा नवरा तिथे मी. ये. वृंदा, तू इकडे?
मला पाणी मिळेल का? म्हणजे पाणी आहे ना तुमच्या घरात? कारण जे पाणी तुम्ही प्यायला आहात ते मला चालत नाही. आहे पाणी, आणते. प्रसाद, ही खूप प्यायली होती का? हा, ते मग मला सांगितलं का नाहीस? मी जर तुला सांगितलं असतं की ती प्यायली आहे तर तुझ्या मनातली तिची इमेज कमी झाली असती आणि मला ते नको होतं म्हणून मी सांगितलं की तिला बरं वाटत नाहीये. आता उतरली आहे ना? हो. प्रसाद, तू पटकन फ्रेश होऊन घे आणि इथूनच हॉटेलवर जा. आणि तू? मला घरी जावं लागेल. अगं तू कुठे निघालीस? थांब ना. हे घे. बघते मी. तू इथे काय करतोयस? विजय, माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये जो तू कंप्लेंट केली आहेस त्याचा जाब विचारला आलोय मी. एक मिनिट. तुझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट मी केली? मी? चांगला गावात चढलाय. या घरात बराच रुळलेला दिसतोयस. हे घर तुझं आणि सौम्याचं आहे. मला ना इथं येण्यात इंटरेस्ट आहे ना रुळण्यात. पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरुद्ध कंप्लेंट केलीस याचा अर्थ एक मोठी लढाई जिंकल्याच्या अविरोहात राहू नकोस. अरे अशा बऱ्याच पोलीस कंप्लेंट आहेत ना पोलीस स्टेशन मध्ये निघून कोर्टात पर्यंत पोहोचत पण नाहीत. ह्या पोलीस स्टेशन मध्ये जर माझी फिर्याद ऐकली नाही ना तर मी वरपर्यंत जाईन सांगून ठेवतोय. त्यामुळे सौम्याला त्रास द्यायचा नाही. आमचा अजूनही डिवोर्स झालेला नाही आणि हे घर अजूनही माझ्या नावावर आहे. त्यामुळे मी तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट नोंदवू शकतो की मी घरी नसताना माझ्याऐवजी हा माझ्या घरात राहतो. ती बाई जितकी वाटते ना इतकी साधी नाही हो, इतकी सरळ नाहीये. आणि हेच असंच करून ना असे अनेक संसार धुळीत मिळवले. तू का हात धुवून माझ्या मागे लागलायस? तू मला सुखी बघू शकत नाहीस का? काय चाललंय तुझं हे विजय? अरे तुझ्यासारख्या थर्ड क्लास माणसाकडून शहाणपणा शिकून घ्यायची हाऊस नाही आली मला. चालले निघितून. तू हिची बाजू ऐकलीस म्हणून माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट नोंदवलीस. माझी बाजू ऐक. संसार वाचे. प्रसाद प्लीज, तू इथून जाऊ नकोस. ए, असं कसं? हॉटेल सोडून तू इथे नाही बसू शकत? मी थांबते तुझ्यासोबत. अगं तू वेडी आहेस का? आपण दोघी काय करणार आहे? हे बघ सौम्या, तू अजिबात काळजी करू नकोस. वृंदा खमकी आहे. ती बरोबर त्याला वटणीवर आणू शकते. तू अजिबात काळजी करू नकोस. मला हॉटेलवर जावं लागेल. येतो मी. आम्ही आता सिद्धिविनायकाला चाललो. आम्ही येईपर्यंत घराकडे नीट लक्ष द्यायचं, नीट सांभाळायचं घर. ह्याच्यावर ती हे करत बसू नको. चला निघूया. सांभाळ घर बावळट. आता काय या पुढचे 4-5 तास तरी आपणच या घराचे राजे. राणे साहेब, आमच्यासाठी जरा व्यवस्था करता. अरे तू काय, तू सुद्धा आराम कर माझ्यासारखा बाबा. वृंदा, तुझं आणि प्रसादचं कसं चालू आहे? नाही म्हणजे तुझा नवरा रात्रभर माझ्या घरी होता. मी त्याच्या लग्नाची बायको आहे सौम्या, कोणी फालतू बाई नाही. आणि एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून इन्सिक्युअर व्हायला मला काही कारणच नाही. कारण माझा माझ्या नवऱ्यावर आणि त्याच्या सभ्यपणावर पूर्ण विश्वास. नो वृंदा, अगं नवऱ्याच्या जातीवर एवढा विश्वास ठेवू नये. कारण आफ्टर ऑल नवरा हा पुरुषच आहे. पण काय क्वालिटीचा पुरुष आपला नवरा आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि लग्न टिकण्यासाठी नवरा बायकोतला विश्वासच सगळ्यात महत्वाचा असतो. तुझा नवरा रात्रभर माझ्या बरोबर होता.
आमच्यात काही झालं असेल तर मला लगेच कळलं असतं. कारण मी प्रसादला अंतर्बाह्य ओळखते सौम्या. आणि इतके टप्पे टोणपे खाऊनही आमचं लग्न जसं टिकलंय ना, तसंच आमचं प्रेम आणि आमचा विश्वासही टिकून आहे. माझा नवरा नालायक आहे. त्यांनी मला फसवलं. पैशासाठी त्यांनी माझ्या बरोबर लग्न केलंय. एक मिनिट सौम्या, प्लीज, तुझं लग्न ही तुझी खाजगी गोष्ट आहे. ही माझ्याशी शेअर करायची काहीच गरज नाही. प्लीज. तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही? नाही नाही, तू खरंच बोलत असणार सौम्या. म्हणजे माझ्याशी खोटं बोलायचं काय कारण आहे? नाही, पण तू मला जे काही सांगतेस ते तुझं वर्जन. आणि कुठल्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय मी मतं बनवत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचंय की माझ्यावर विश्वास ठेवणारा तुझा नवरा मूर्ख आहे? प्रसाद खूप भोळा आहे ग. त्याला माणसांची पारख नाही. आणि वेगवेगळ्या कारणांसाठी माणसं खोटं बोलू शकतात हे त्याला अजून माहित नाही. हा तुझा विश्वास, तुझं प्रेम आणि तुझं लग्न नाही मोडकळीला आणलं तर सौम्या नाव नाही. ज्या टेचात माझ्या समोर उभी आहेस तो तुझा टेचच काढून घेणार आहे मी. थँक्स वृंदा, आता तू निघू शकतेस. सौम्या, प्रसाद मला सांगत होता की तुला सतत ब्लँक कॉल येत असतात. नाही म्हणजे मी असेपर्यंत तरी तुझ्या घरची रिंग एकदाही वाजली नाही. असो, काळजी घे. बाय. हॅलो प्रसाद, हे बघ, तू जिकडे आहेस तिकडून लगेच निघून ये प्लीज. इकडे खूप मोठा घोळ झालाय. आणि हे बघ, वृंदाला काही विचारू नकोस, तू लगेच निघून ये. हा, बाय. सासूबाई बाहेर गेलेले आहेत आणि अचानक कुठेतरी हरवले तर त्या सापडू नये म्हणून आपण जाहिरातच नाही करायची. पंढरी, नमस्कार, मला वृंदा चोरगेंना भेटायचं. नमस्कार, आपलं नाव? मी विजय, सौम्याचा नवरा. सौम्य म्हणजे प्रसादची मैत्रीण. तू ओळखतोस सौम्याला? हो, जरा जास्तच चांगलं ओळखतो. आणि तिच्या कृपेनंच मी आज घरात आराम करतोय. या ना, या आत या. बसा. मी चहा आणते. हा वृंदाताई, जरा घरी ये ना लवकर. हा ये. हा, निघाली, येतेच. येईलच इतक्यात. तुम्ही वृंदाला भेटायला कसे काय आलात? मिसेस वृंदा चोरगे आल्या की मी सांगेन. बर. वृंदा दुपारी गेली आणि ती गेल्यावर विजय घरी आला होता. त्याने मला खूप मारलं प्रसाद. मी खरं सांगते, त्यांनी फक्त पैशासाठी माझ्या बरोबर लग्न केलं. आजपर्यंत त्यांनी जेवढे अत्याचार माझ्यावर केलेत ना, त्यांना कंटाळून मी आत्महत्या का नाही केले हेच मला कळत नाहीये. कदाचित माझ्या नशिबात तुला भेटणं होतं. खरंच प्रसाद, त्यांनी कधी कधी तर जीव जाईपर्यंत मला मारलंय, खूप छळलंय मला.
काय? हो प्रसाद, प्रसाद मी खरंच सांगते, एक तूच आहेस जो मला समजून घेतो. खरंच माझ्या नवऱ्याने मला कधीच प्रेम नाही दिलं, कधीच सुखी ठेवलं नाही मला. तुला बघून असं वाटतं की की अशी माणसं पण आहेत या जगात. प्रसाद प्लीज, मला मला तुझ्याकडून काही नकोय. मला फक्त तुझं प्रेम हवंय. प्लीज प्लीज देशील मला तुझं प्रेम. प्लीज प्रसाद, नाही म्हणू नकोस प्लीज प्लीज. हॅलो, हा बोलतोय. हो ठीक आहे, पोचतो लगेच. कोणाचा फोन होता? अरे सांग ना, कोणाचा फोन होता? मित्राचा फोन होता सौम्या. मला एक अर्जंट कामे जावं लागेल. बघितलंस, त्याचाच फोन असेल. बघ, तू घाबरू नकोस, जा फोन घे. काय झालं? विजयचा फोन होता. तो मला मारण्याची धमकी देत होता. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस, सगळं मी करतो बरोबर. सौम्या, मला आता जरा जावं लागणार आहे. अरे भेकड माणसा, तुला एकदा सांगितलं ना फोन करून त्रास द्यायचा नाही, तरी फोन करतोस. तुझा हा फोन टॅप होतोय, लक्षात ठेव. सर, खरंच फोन टॅप होतोय का? नाही नाही, त्याला घाबरवण्यासाठी मी त्याला तसं सांगितलं. येतोच मी. वृंदा आले. नमस्कार, मी विजय, सौम्याचा नवरा. प्रथम म्हणजे मी तुम्हाला इथे न विचारता, तुम्हाला न सांगता आलो, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. बसा ना तुम्ही प्लीज. बोला ना. सौम्या माझी बायको हा एक भयानक प्रकार आहे. तर सांगायला गेलं तर तिच्या पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी घोटाळा आहे. सुरुवातीला मी स्वतः तिला सुधारायचा खूप प्रयत्न केला, पण इनफॅक्ट मी तिला सायकॅट्रिस्टकडे पण घेऊन गेलो होतो, पण काही उपयोग झाला नाही. म्हणून तिच्या संपर्कात जे कोणी येतात, निदान त्यांना तरी भेटून मी त्यांना सावध करायचा प्रयत्न करतो.